तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघाल तर आपण आता चाललेलो आहोत बोरिवलीला, दहिसरला, फोर्स गुरखाने. तर तुम्ही बघाल तर गाडीमध्ये सगळेजण एकदम फुल भरलेले आहेत, सहा पॅसेंजर्स. आणि आता आपण सांगणार आहोत की फोर्स गुरखाचं सिटीमध्ये ड्रायव्हिंगचं रिव्ह्यू कसं आहे. तुम्ही बघाल तर हे एकदम ट्रॅफिकमध्ये आपण चाललेलो आहोत, आणि मनूवर करायला फोर्स गुरखा कशी आहे, कारण का एकदम खूप मोठी गाडी आहे. तर आज तुम्ही बघितलं तर गजानन गाडी चालवत आहेत. गजाननला आम्ही जरा आज ट्रेनिंग दिली त्याची कशी गाडी चालवायची, कारण काय ते जरासं गिअर सिस्टम्स वगैरे जरा रेशिओ जरा डिफरंट आहेत. तर आता करंटली तुम्ही बघाल तर आपण आहे इको मोडमध्ये, आणि एक टेम्परेचर आहे रिअल व्हीलचं ते 38 दाखवते, म्हणजे याच्यात TPMS काम करते. आणि ट्रॅफिकमध्ये चालायला म्हणजे एकदमच तुम्ही बघाल तर गाडी एकदम आपल्याला हळू घ्यायला लागते. तर थोडंसं गेल्यानंतर आपण एक 6-4:30च्या टायमाला रिव्ह्यू अजून देऊ कसा काय वगैरे करतात ते. तर बापरे, तुम्ही बघितलं तर ना एवढं ट्रॅफिक आहे इकडे. ठाण्याचा जो ब्रिज आहे त्याच्या खाली, की तरी पण ट्रॅफिकमध्ये चालवायला गुरखा काही वाईट नाही आहे. मस्त आहे, आणि आहे म्हणजे थोडंसं हळूहळू चालवायला लागते. पिकअपचा जरासा एकदम हे आहे, म्हणजे स्पीड पिकअप आहे, पण जसा 1, 2, 3 गिअर आपण फटकन चेंज करतो त्या पर्स्पेक्टिव्हने आपण गिअर चेंज करू शकत नाही. कारण काय नाही तर मग ते जरासं नॉकिंग टाईप चालू होतं. तर असं आहे. तर तुम्ही बघितलं तर हे पीक ट्रॅफिकमध्ये पण चालवायला काही फोर्स गुरखा एवढी वाईट नाही आहे. फर्स्ट सेकंड करत वगैरे आपण जाऊ शकतो. तर तुम्ही इकडे बघितलं तर फोर्स गुरखा जी आपली आहेत ती मिनिमम, मी जेव्हा सिटीमधून गेलो, आता इलेक्शनचे जे काही टाईम्स होते, तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एका दिवसामध्ये ॲटलिस्ट 10 वेळा चेक झाली. त्यातले आम्ही ॲटलिस्ट एकाचं रेकॉर्डिंग केलं आहे. तर जनरली तुम्ही बघाल तर फोर्स गुरखाचं हे मॉडेल किंवा फोर्स गुरखा ॲज सच पब्लिकला एवढी माहिती नाही आहे. तर त्याच्यामुळे काय करतं, आणि ही जी गाडीची साईज आणि रोज प्रेझेन्स एवढं अप्रतिम आहे की त्याच्यासाठी हे म्हणजे चॅलेंजेस येतात. पब्लिक गव्हर्मेंट ऑफिशियल्स वगैरे कधी थांबवतात. 2-3 वेळा तर मला असंच थांबवलं आहे, आणि माझी जस्ट गाडीची विचारपूस पण केलेली आहे. आणि ह्या जे रस्त्याला आम्ही चाललेलो तेव्हा तेच इंटरनली डिस्कस करत होतो की पब्लिक कसे वळून वगैरे कसे बघतायत. तर तसं आहे. तर इकडे पण तुम्ही बघितलं तर आमची परत एक चेकिंग झाली, पण काय नाही म्हणजे असं रुटीन होतं वगैरे चेकिंग. पण आहे म्हणजे जरासं ते साईज वगैरे बघून, आणि असं वाटते पब्लिकला की म्हणजे गाडी एकदम एक्सपेन्सिव्ह आहे, तर त्याच्यामुळे पण जरासं कसून चौकशी होते. दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे झालं तर फोर्स गुरखा त्या दिवशी तुम्ही बघितलं तर आम्ही सिटीमध्ये पण
घेऊन गेलो. तर ह्याचे जे ऑलमोस्ट 4300 किलोमीटर आहेत ते सगळे हायवे ड्रायव्हिंग आहेत. आणि त्या दिवशी म्हणजे आम्ही आणल्यापासनं पहिल्यांदा आम्ही सॉर्ट ऑफ सिटीमध्ये किंवा ट्रॅफिक कंडिशन्समध्ये आणि भर ट्रॅफिकमध्ये घेऊन गेलो. हा पण तुम्ही बघाल तर हा आहे तो घोडबंदरचा तो छोटासा घाट. ती कंडिशन काय बरोबर नाही आहे. तर जनरल कसं आहे फोर्स गुरखाचं सिटीमध्ये ड्रायव्हिंग करताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तुम्ही इको मोडमध्ये चालवलेलं बरं आहे. कारण काय त्याचे गिअर रेशिओज थोडेसे टॉल असल्यामुळे त्याचं जे ओव्हरऑल आपल्याला क्विक फर्स्ट सेकंड थर्ड ते मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं. फर्स्ट सेकंड थर्ड ते जनरली आपल्याला करायची सवय असते, ते पॉसिबल नाही आहे. तर एकाच पर्टिक्युलर गिअरमध्ये किंवा ज्यामध्ये तुम्ही सिटीमध्ये चालवलं तर ओके आहे. आणि सेकंड गिअर आणि हा जो गिअर आहे तो बऱ्यापैकी 40पर्यंत वगैरे त्याचं मॅक्सिमम जे आहे पण जातो. पण सिटीमध्ये एकदम संथ गतीने चालवायची असेल तुम्हाला तर काहीच चॅलेंज नाही. ओव्हरटेकिंग वगैरे करायची असेल तर मग थोडंसं पॉवरमध्ये वगैरे शिफ्ट करा आणि मग तो ओव्हरटेकिंग आपण करू शकतो. तो पण एक आहे म्हणजे असं काही मेजर हर्डल तर मला तर काय दिसला नाही. आणि साईज एवढी मोठी असल्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक व्हेकल्स साईड देतात, पास देतात. तर तो एक सॉर्ट ऑफ तुम्ही बोलू शकता रिस्पेक्ट पण गुरखाला मिळतो. आणि दुसरं असं आहे की मी बघितलं म्हणजे जेव्हा गुरखा बाजूला कोणत्या व्हेकलला येते, फॉर एक्झाम्पल एस्पेशली जे दुसरे 4x4 आहेत ते मी नावं घेत नाही, तुम्ही ओळखाल म्हणून. तर त्याच्यामध्ये मी बघितलं म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा आमची गाडी काहीतरी सॉर्ट ऑफ इन्फिरियर वगैरे आहे आणि मग नंतर लगेचच सगळेजण रेस देतात, ओव्हरटेक करतात आणि म्हणजे सुपिरियरिटी दाखवण्याची कोशिश करतात. पण आपण तसं काय करायचं नाही, नॉर्मल जरी चालायचं. साईडमधनं जेव्हा जातो आपण तेव्हा डेफिनेटली सगळेजण बघतात. आणि ही 5 डोअर जी आहे ती एस्पेशली एकदमच प्रपोर्शनल वाटते व्हेकल कन्सिडरिंग टू 3 डोअर म्हणजे ते तर आता मला वाटतं ते एक्स्ट्रीम शॉर्ट व्हील बेस असल्यामुळे ते तर आहे. म्हणजे सिटी ड्रायव्हिंग एकदमच ठीक आहे. थर्डमध्ये जागायचं आणि सेकंड थर्ड करत तुम्ही सिटीमध्ये चालवू शकता एकदम भर ट्रॅफिकमध्ये. तर ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही आहे फीडबॅक सिटी ड्रायव्हिंगमध्ये. आणि हे थोडंसं झाल्यानंतर मी एक ते 4x4 एंगेज कसं करायचं वगैरे ते सगळे हळूहळू व्हिडिओज टाकत जाईन. आणि एस्पेशली हे जे सर्विसच्याबद्दल म्हणजे सगळ्यांनाच आयडिया येईल फोर्स गुरखाची सर्विस कशी असते ती. तर चला आता आपण जाऊ त्या SP मोटर्सकडे बघूया. थँक्यू. हे समोर तुम्ही बघितलं ना हे डावीकडे हे आहे SP मोटर्स. बऱ्यापैकी आहे म्हणजे मोठ्या आतमध्ये त्यांचं वर्कशॉप वगैरे. गुरखाचे सगळे एक्सपर्टीज त्यांच्याकडे आहेत. तर तुम्ही बघाल हे ट्रक आणि ते ट्रक नाही म्हणजे मोठे मोठे बसेसचे वगैरे पण सगळे लावले आतमध्ये.
आपण आतमध्ये जाणार आहोत.